काहीतरी नावं घेत होते दोन, काजी जागीरदार आणि शौकत पठाण. डोक्याला पैठणी वार केली, डोक्याला पैठणी वार केली, डोक्याला पैठणी वार केली. हम किसी को छेड़ेंगे नहीं, छेड़ो तो हम किसी को छोड़ेंगे नहीं. खूप त्रास होत आहे. त्रास होतोय म्हणजे डोक्याला मार लागलाय. डोक्याला पैठणी वार केली, कोयत्याने वार केला. पैठणी वार केली. सांगशील थोडं कसं झालं घटना कसं काय ते घटनेबद्दल थोडस. म्हणजे सर मी तिथनं देवदर्शनात निघालतो राम मंदिराला. आतमध्ये आपलं राम मंदिर आहे शास्त्रीनगरमध्ये. राम मंदिराला मी पाया पडायला जात असताना काही 1-4 लोक आले. काहीतरी राजी मुलं होते का काय, वय त्यांचं नेमकं किती? 70 वर्षाचा म्हातारा होता आणि 10-12 पोरं होते. काहीतरी नावं घेत होते दोन, काजी जागीरदार आणि शौकत पठाण. या नावाने आम्हाला मारहाण केले त्यांच्या नावं घेऊन. मग मी म्हणलं, तिने आम्हाला विचारले की बाबा तुम्हाला परमिशन कोणी दिली आमच्या भागातून यायला, मंदिराला पाया पडायची परमिशन कोणी दिली? परमिशनची काय गरज आहे? आम्ही एवढं बोललो तर मागणं इकडनं तिकडनं दगडं चालू झाले आणि आम्हाला जे 70 वर्षाचं तुझ्या सोबत आता किती जण ऍडमिट आहे तिथं? पैठणी वार केला. अच्छा. म्हाताऱ्यासोबत लेडीज पण होते, 2 लेडीज होते आणि 2 पोरी होते आणि एक मला कमसे कम 25 जणांनी मारहाण केले. पायाला पण खूप सूज झाली, भरपूर मारहाण आणि वाशे वगैरे फोडलेत मानेवर भरपूर. राम मंदिराला दर्शनासाठी चाललो होतो. तिथं मुस्लिम समाजाच्या मुलांनी. तुम्हाला कसं काय माहिती मुस्लिम आहे? हा, ते पूर्ण शास्त्रीनगर एरियामध्ये पूर्ण मुस्लिम समाजच आहे. नाही आहे, पण तो समोरचा तुमच्या मुस्लिमच कसं काय म्हणतात तुम्ही? आणि त्याने हिंदीमध्ये बोलून हिंदीमध्ये हे करायला त्याने बोलून आम्हाला सांगितलं. पण तसं काही समाजकंटक आता ते दुसरं हिंदी, कारण आतापर्यंत हिंदू मुस्लिम समाजाचा असून त्यांनी अल्लाहू अकबर म्हणत त्यांनी मारहाण केलेलं आम्हाला. अल्लाहू अकबर म्हणत तुम्हाला इथनं परमिशन कोण दिलं? तुम्हाला काय झालं नेमकं त्या दिवशीची घटना नेमकी काय झाली? तिथनं जाताना आम्हाला त्यांनी अडवले. ते इथनं तुम्हाला जायचं परमिशन कोण दिलंय तुम्हाला? किती पोरं होते तुम्ही जाताना? आम्ही होतो 15 ते 20 जण पोरं होतो. कशासाठी चालले होते? आम्ही मंदिराला दर्शनासाठी. हो. आणि तुम्हाला इथनं जाण्यासाठी तुम्हाला परमिशन कोण दिले? तुम्हाला अधिकार कोण दिला तुम्हाला इथनं जाण्यासाठी? म्हणून अडवून आम्हाला मारले. ती मारहाण केले. ते 70 काय ते कशाने हे कराले ते आणि लाकडाने मारले, दगडफेक करले. ते किती पोरं जखमी झाले? टोटल 5-6 जण आहेत आम्ही. आणि समोर किती लोक होते? समोरचे ते पूर्ण गल्ली होते सर त्यांची. 7 व्यक्ती ऍडमिट आहे. ऍडमिट पण नेमकं काय झालं त्यांना? त्यांना एकाला 4 व्यक्तींना जबर डोक्याला मारहाण लागले. त्यामध्ये 17 ते 18 टाक्या त्यांना त्या डोक्याला बसलेला आहे. एकाचा हात तुटलाय, एकाचा पाय तुटलाय. आता हे जे गालबोट जे लावलं गेलंय, आता त्या विषयावर पोलीस यंत्रणा तपास करत आहेत. तुम्ही कसं दिले आहे पोलीस स्टेशनला? प्रशासनाने काय दखल काय घेतली? आता पोलीस प्रशासनाने त्या व्यक्तींना उचलून आणून कारवाई केली आणि 3 दिवसाचं पोलीस कोठडी त्यांना मिळाले पीसी म्हणून, असं आम्हाला ऐकण्यात आलंय. म्हणजे सध्या ज्यांनी 48 तासाचं मुदत दिली. ते आता सध्या त्याचा जे विषय आहे स्थिर. आम्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टराला संपर्क साधले असता म्हणजे प्रकृती आता सध्या तर चांगला आहे, नॉर्मल आहे. हम किसी को छेड़ेंगे नहीं, छेड़ो तो हम किसी को छोड़ेंगे नहीं. मी हे विषय सांगतो. आम्ही पण शांत आहे, तुम्ही पण शांती सुव्यवस्थेचं पालन करा आणि जिहादावर योग्य ते कारवाई करून त्याला जे अन्याय झाले पोरांवर त्यांना न्याय द्यायचं काम प्रशासनाने करावं. मी आशा व्यक्त करतो. माझं 2 शब्द संपवतो. झालंय का? आणखीन एक घ्या आता विचार.